की गोयची भूंय जी आसा, लँड ऑफ गोवा, ती खरें म्हळ्यार भांगरा सारकी, जी आमकां देवान दिल्ली आसा. गॉड हॅज मेड गोवा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसीस इन द होल वर्ल्ड. आणि हे भांगर जे आसा, जशें आमी आमचे स्वताचे परिवाराचे भांगर पिळग्यांनी पिळग्यांनी राखून दवरतात, तशें म्हळ्यार हे भांगर एक्चुअली आमी राखूंक दवरूंक जाय आशिल्लें. पूण आमी पळयता की खंयचोय सरकार जावं, फाटली आतां 20 वर्सां जाली. तुमी जाणा की 2006 पासून जो गोवा बचाव अभियान जाल्लो, तेन्ना सुद्दां तेन्नाच्यान वेगवेगळे वेगळे निमतां घेवन प्रयत्न चालू आसा की हो कसो वेगळ्यो वेगळ्यो पार्ट्यो सरकारान येवन हे भांगर विकून पयशे आपल्या बोल्सान घालपाचे, हेच एक हेतू घेवन वेगळे वेगळे सरकारांनी काम केल्लें आसा. जशें सांगलें 2006 जीबीए मुवमेंट जालो, ताच्या मागीर 16B म्हणून एक अमेंडमेंट आयलें TCP एक्टान, ताच्या मागीर 17(2) आयलें, आनी सध्या 39A च्या नावाचेर हें धुमसण चालू आसा. सध्याचो तो बीजेपी गव्हर्नमेंट जो आसा, तो गोंयची जमीन होलसेलान विकूंक भायर सरिल्ली आसा. कित्याक तांकां खबर आसा आतां 2027 नंतर तांकां सत्तेन जागो ना. आतां होलसेलान विकपाचें काम चालू आसा. ऑलमोस्ट 39A च्या अंडर प्रोविजनल आनी फायनल अप्रुवल घेतले जाल्यार मिडियानूच तुमी भायर काडिल्ले आसा. 53 लाख स्क्वेअर मिटर्स हॅव बीन कन्वर्टेड. 53 लाख स्क्वेअर मिटर गोंयची जमीन कन्वर्ट केल्ली आसा. फ्रॉम ऑर्चर्ड लँड, फ्रॉम पॅडी फील्ड्स, फ्रॉम कल्टिवेबल लँड्स, फ्रॉम नॅचरल कवर्स, जे जागे लोकांनी झगडून 2021च्या रिजनल प्लॅनान राखून दवरिल्ले, ते मायनर करेक्शनाच्या नावार म्हणून आता 53 लाख स्क्वेअर मिटर गोंयची जमीन कन्वर्ट करून उडयल्ली आसा. हातून तुम्ही पळयल्यार ऑलमोस्ट 53 लाखाचे मोर देन 50% 5 गावांनी फोकस केल्लो आसा. ते 5 गाव तुम्ही आयकले आसतले: कुरगांव, साकवाळ, ओल्ड गोवा, पार्शें आणि थिवी. मोर देन 50% ह्याच 5 गावांनी लाखांनी स्क्वेअर मीटर, टोटल 27 लाख स्क्वेअर मीटर ओनली इन दीस 5 विलेजेस. त्या भायर हरमळ, मोर्जे, मांद्रे असल्या गावांनी सुद्धा कितलेशेच हजारांनी स्क्वेअर मीटर कन्वर्ट केल्ले. आणि हातून पळयता तुम्ही चडशे पेडणेचे जे गाव आसा ते तुमकां दिसून येतले. आणि त्याच खातीर तुमकां याद जातली 2-3 वर्सां पयलीं TCP मिनिस्टरान पेडणे तालुकाचोच एक ड्राफ्ट झोनिंग प्लॅन म्हणून काडिल्लो आणि 1.5 कोटी स्क्वेअर मीटर झोनिंग करून रिझोनिंग करून ताचें कन्वर्शन करपाचो प्रयत्न केलो. तेन्ना व्हडलो बोवाळ जाल्लो. इनफॅक्ट नॅशनल लेवला पर्यंत ही न्यूज जाल्ली आणि प्रधानमंत्री कडल्यान आदेश आयलो की असली लोकसभा इलेक्शना पयलीं असली नाटकां करूं नाकात, हे बंद करा म्हणून तेन्ना फाटीं घेतिल्लो. पूण तो ड्राफ्ट झोनिंग प्लॅन फाटीं घेतलो, 39A हाडलो आणि तुम्ही पळयता की पेडणे तालुक्यान कन्वर्शन चालू आसा. तशेंच त्या भायर गोंयभर जशें सांगलें 53 लाख स्क्वेअर मिटर्स अजून पर्यंत कन्वर्शन जाल्लें आसा. आता हातून आम आदमी पक्षाचो स्टँड तुम्ही जाणाच. 2017 आमी एक्चुअली पयलेदा मोठ्या स्तराचेर इलेक्शन लडयल्ले गोंयच्या विधानसभेचे. आणि 2017चो मॅनिफेस्टो जो आमी लोकांकडे वचून गोवा डायलॉग्स कॅम्पेन म्हणून केल्ली, लोकांकडे वचून आमी तांचे सजेशन्स घेतिल्ले. तातूंच्या मॅनिफेस्टोन म्हाका याद जाता आमी हे एश्युरन्स दिल्ले लोकांक. तेन्ना व्हडलो एक्चुअली कन्वर्शनाचो इश्यू त्या इलेक्शनाक नाशिल्लो. तरी पूण आम आदमी पक्षान जेन्ना आमी लोकांकडे गेलो तेन्ना आमकां कळ्ळें की दिस इज अ बिग इश्यू अमंग द पीपल. आणि 2017च्या इलेक्शनाच्यान आमी हे कन्वर्शन ऑफ इको सेन्सिटिव्ह लँड टू सेटलमेंट लँड वी आर बीन अपोजिंग. 2017च्या आमच्या मॅनिफेस्टोन आमी डायरेक्ट म्हणिल्ले की नो कन्वर्जन विल बी अलाउड, पॅडी फील्ड्स विल रिमेन पॅडी फील्ड्स, फॉरेस्ट विल रिमेन फॉरेस्ट अँड ऑर्चर्ड्स विल रिमेन ऑर्चर्ड्स. हे शब्द घालून आमी आमचो मॅनिफेस्टो जाहीर केलो. सो तेन्नाच्यान आमचो हे भांगर विकून पयशे करपाचो जो षडयंत्र आसा ताचो विरोध तेन्नाच्यान आमी चालू केल्लो आसा. 2022 गोंयकारांनी आमकां 2 आमदार दिले आणि रोखडेच जेन्ना
थोड्याच वर्सांनी 1-2 वर्सांनी 39A हाडपाचो प्रयत्न जालो तेन्ना सुद्धा आमच्या आमदारांनी असो खोल विरोध केलो. 39A अमेंडमेंट टू टीसीपी ऍक्ट पास करतना सुद्धा आमच्या आमदारांनी इतलो ताचो विरोध केलो. तुमकां याद जातली, फ्रंट पेजीर फोटो आहे, मार्शल्स उखलून भायर व्हरता बिकॉज ही वॉज नॉट रेडी टू अलाव दॅट अमेंडमेंट टू पास. पूण ताका फिजिकली भायर काडून तो बेगीन 39A अमेंडमेंट पास केलो. ताज्या भायर हालीं जेन्ना थोड्या म्हयन्या पयलीं आझाद मैदानाचेर व्हडलो बोवाळ जालो तातूंत सुद्धा आम आदमी पक्षान ताचो फुडाकार घेतिल्लो आनी तेन्ना सुद्धा जेन्ना उपास चलिल्लो आनी लोकांक एक सोल्युशन जाय आशिल्लें तेन्ना आमचे सुप्रिमो श्री अरविंद केजरीवालजी तांणी एक बरें सजेशन दिल्लें की लोकांक जर हो 39A नाका जाल्यार एक स्पेशल सेशन घेवन हाजेर एक फुल डे डिस्कशन करून हो अमेंडमेंट रिपील करचो अशें तांणी सजेशन दिल्लें. आनी तुमी जाणा आसतले दुसऱ्या दिसा कितलेशेच आमी ऑपोजिशनाचे आमदार मेळून गव्हर्नराक सुद्धा मेळ्ळे की हॅव दीस स्पेशल सेशन, रिपील दीस 39A सो दॅट द हंगर फास्ट कूड एंड. पूण मागीर सीएमान सगळ्यांक पिशान काडलें, सांगलें की ना 15 दिसान सेशन जावपाचें आसा तेन्ना आमी डिस्कशन करुया. आनी सेशन सुरू जातकूच तुम्ही पळयलें की फोंडेच्या बायपोलाच्या निमतान हें सेशनूच कर्टेल केलें आनी 39A इश्यू तसोच उरलो. आज गोंयभर प्रोटेस्ट चलिल्ले आसा. तुम्ही जाणा की गांवां गांवांत लोक उबे रावतात की आपलो गांव तुमी आतां वाचोवंक जाय म्हणून. तशेंच कारापूर सरवणचो गांव तुमी पळयला केदो व्हडलो प्रोटेस्ट करलो. म्हणजे 5.5 लाख स्क्वेअर मिटर्स इको सेन्सिटिव्ह जमनीचेर 2000 पेक्षा चड नवी घरां बांदपाचो हो प्रकल्प. कारापूर सरवण गांव म्हळ्यार एक 3-3.5 हजार गोंयकारांचो एक गांव धाकटोसो. ह्या गांवांत तुमी इतली घरां हाडून 10 ते 12 हजार, म्हाका दिसता ते मेजॉरिटी भायलेच आसतले, 10 ते 12 हजार भायले लोक हाडून ह्या गांवाचो अस्तित्व खंय उरतलो. सो आज कारापूर सरवणाचो जो प्रोजेक्ट आसा आनी जो प्रोटेस्ट चल्ला त्या प्रोजेक्टाच्या अगेन्स्ट, it has become a symbol of the brazenness of the Bharatiya Janata government to destroy Goa's land, to destroy Goa's environment and to destroy the very identity of Goa. म्हणजे आमचे गांव जे आसा ते गांवच उरचे ना, ते स्लम जावन पडटले आनी अर्बनायज्ड एरिया जावन पडटले आनी आमचे सगळे पर्यावरण जे आसा ते काबार जावन पडटले. आनी त्या खातीर तुम्ही पळयलें की खंयच्याच पार्टीचो एदो व्हडलो लिडर ह्या प्रोटेस्टाक पावलो ना. फक्त आम आदमी पक्षाचे नॅशनल कन्व्हिनर आणि एक्स सीएम ऑफ दिल्ली श्री अरविंद केजरीवालजी काल कारापूर सरवण पावले आणि तांणी थंयच्या सगळ्या गांवाच्या लोकां कडेन भासाभास केली आणि तांकां पूर्ण आपलो सपोर्ट दिलो आणि एक व्हडलें तांणी आश्वासन दिल्लें आसा तांकांच न्ही पूण सगळ्या गोंयकारांक की 2027 आम आदमी पक्षाचो जर सरकार घडलो जाल्यार वी विल इमिजिएटली विदिन 1 मंथ रिपील अमेंडमेंट 39A टू द टीसीपी ऍक्ट. आणि ह्या अमेंडमेंटाच्या सकयल जितले जितले अप्रुव्हल्स दिल्ले आसा हे 53 लाख स्क्वेअर मीटर जे गोंयची जमून गोंयचे भांगर विकून उडोवपाचो जो षडयंत्र केल्लो आसा ते सगळे आमी जे अप्रुव्हल्स आसा ते नल एंड वायड करतले. सो सांगपाक फक्त आज गोंयकाराक की आज जर गोंयची जमीन राखपाक जाय जाल्यार एक प्रामाणीक पार्टी आणि एक प्रामाणीक सरकार जाय पडटलो आणि असो सरकार फक्त आम आदमी पार्टीच दिवंक शकता. जशें सांगलें आमी 2017 पासून जेन्ना आमचो एक सुद्धा आमदार नाशिल्लो वी हॅव हेल्ड दिस ऑपोजिशन टू कन्वर्जन ऑफ इको सेन्सिटिव्ह लँड्स ऑफ गोवा ऑन प्रिन्सिपल आणि तेन्नाच्यान आज पर्यंत आमी हाच्या अगेन्स्ट गोंय राखपा खातीर आमी वावरत आयिल्ले आसा. सो सगळ्या गोंयकारांक मागता की हो 39A इश्यू जो आसा तो सामको परत आमी पेटोवन घेवंक जाय. खंय तरी असेंब्ली सेशन कर्टेल जातकूच हो खंय तरी परत बॅक बर्नराचेर गेल्लो आसा आनी हाच्या फुडें आम आदमी पक्ष हो इश्यू घेवन फुडें कॅम्पेन चालू करतले ताचे बद्दल तुमकां आमी म्हायती दित रावतले. देव बरें. 3 करोड स्क्वेअर मीटर जागो एनडीझेडान घातलेली आसा.
खाजान पॅडी फिल्डाचे मार्टेली आणि जुवारीचे वेलकम करता. ते कितें आसा ते फक्त पयलींसान ते ऑलरेडी प्रोटेक्टेड आशिल्ले. ऑल सच इको सेन्सिटिव्ह झोन्स वर प्रोटेक्टेड इन रिजनल प्लॅन. बाय डुईंग दिस टीसीपी मिनिस्टर बाब विश्वजीत राणे फक्त एक दाखोवंक सोदता की 39A आमी अशें सुद्दां कन्वर्शन करूंक शकता. पूण वी डोंट रिक्वायर इट. ही इज ट्रायंग टू लेजिटिमायज 39A सेक्शन. लोकांच्या तोंडांतल्यान काडूंक सोदता की हें बरें केलें म्हणून 39A अंडर. पूण आमचो विरोध आसा सेक्शन 39A. ऑल दीज लँड्स which he is claiming to protect under 39A are already protected under regional plan. हे बाब विश्वजीत राणे गोंयकारांक फटोवचें न्ही. And he should not try to legitimize the use of 39A by making these hollow announcements. So आम्ही कितें म्हटलां की 39A हो अमेंडमेंटूच स्क्रॅप जावंक जाय. आणि जर जाय जाल्यार फुडें मागीर वी कॅन थिंक अबाउट अ रिजनल प्लॅन फॉर 2031 ऑर मे बी इवन 2041. कित्याक ऑलरेडी आतां सदांच रिजनल प्लॅन अपडेट करपाक इतलो डिले जाता. 2006 सुद्दां जेन्ना अपडेट करपाचो प्रयत्न सुरू जालो इट वॉज ऑलरेडी टू लेट. त्या खातीर 2021 सुरू जालो आणि आता ऑलरेडी 2026 पावले. सो खंय तरी 2041च्या बद्दल आमी चिंतचे पडटले. आणि परत गांवांनी वचून बाय हॅव्हिंग कन्सल्टेशन जशें त्या वेळार जाल्ले ते करून मागीर आमी चिंतपाचें की नवो रिजनल प्लॅन कसो करपाचो तो. पूण एज ऑफ नाव एज फार एज कन्वर्जन्स आर कन्सर्न इट हॅज टू बी हॉल्टेड. कित्याक हें होलसेल कन्वर्शन चल्लां अंडर बीजेपी गव्हर्नमेंट जस्ट बिफोर 2027. आणि हे जे टीसीपी मिनिस्टर कसली अनाउन्समेंटा करता न्ही की आमी इतले कोटी स्क्वेअर मिटर 39A अंडर प्रोटेक्ट करता. ही सगळी नाटकां. ऑल दीज इको सेन्सिटिव्ह झोन्स आर ऑलरेडी प्रोटेक्टेड अंडर रिजनल प्लॅन. ही कॅनॉट से की खाजान लँड्स इज प्रोटेक्टिंग. रिजनल प्लॅन आर ऑलरेडी क्लियरली डिमार्केट करून हे सगळे प्रोटेक्ट जाल्ले आसा. आणि हे प्रोटेक्शनाचे काढून हे भांगर आमचे विकपा खातीर हे 39A हाडिल्ले आसा. हे सगळ्या गोंयकारांक खबर आसा. आणि बाब विश्वजीत राणे हे लोकांक फटोवपाचें. वाल्मिकी ह्याच टॉपिकाचेर थोड्यांक दिसता जे कन्वर्शन थ्रू एनडीझेड केला द पर्पज टू देन इजिली कन्वर्ट इनटू देन फर्दर सेटलमेंट कमर्शियल अशें ते लोकांक डावट आसा म्हणटा लोकांच्या मनांत. तुमकां दिसता हे पयले सोदां हे पयले इश्यू रिजॉल्व करूंक जाय कन्वर्शन ऑफ दीस 3 crore. डेफिनेटली आमी कितें म्हणटा की 39A itself is illegal and is bad intentions. So the provision of 39 only should be taken out from the TCP Act. हातून तुम्ही you cannot say that 39A can be used for conversion of agriculture to settlement or from any other zone to non-development zone. You cannot say that you are trying to protect Goa's land by using 39A. He is trying to legitimize the section by making these announcements for protection of areas which are already under strong protection under regional plan. So this is just a way to fool the people to legitimize the use of 39A. So 39A काढप हो आमचो सिंगल डिमांड आसा. It cannot be used to make announcements to fool the people. वाल्मिकी बाब काँग्रेसचा आता न्यू प्रेसिडेंट झाला गिरीश चोडणकर. आता मागील तुमचं जो अमित पाटील सांगितले की आम्हाला जाऊचे ना आता आलायच कितें जातले न्यू आता गिरीश चोडणकर येयलो म्हणून अशें कितें. See, that is a decision. The decision I think Congress party should take. आम आदमी पार्टी तर्फे आम्ही सदांच म्हटला की भारतीय जनता पार्टी 2027 सरकारांच्यान भायर काडपाक आणि फक्त 22, 23, 24 सीट घेऊन न्ही. भारतीय जनता पार्टी needs to be reduced to single digits. आणि ते करपा खातीर we are ready to do whatever it takes, including alliance. पूण जशें सांगले Congress party is a senior party, is a older party in Goa, and they should take the steps. And आम्ही ते सांगला की any alliance talks should happen soon, not at the last minute. आणि along with seat sharing, जो आम्ही आज इश्यू घेतला तो कित्याक घेतला 39A. We want to make sure that the common minimum program includes issue like this on the top. आम्ही फक्त सरकाराचे नाव बदलपाक अलायन्स करूंक सोदिना. आम्ही काम बदलपाक अलायन्स करूंक सोदता. सो फुडली 5 वर्सां फुडली 10 वर्सां जे अलायन्साचे सरकार जर घडले इट शूड डू समथिंग डिफरंट दॅन वॉट हॅज हॅपन्ड इन द लास्ट 10-15 years ऑफ भारतीय जनता पार्टी.
So with that intention, if any alliance efforts are made by all parties, we are definitely going to be part of it. So you're saying that alliance manifesto एक different तुम्ही It should definitely be done together by all the parties in consultation with the people. आमचा जो गोवा डायलॉग एक आम्ही कॅम्पेन केलो 2017. We held almost 300 public meetings in every village in Goa. गावांनी वचून आम्ही लोकांक विचारले की तुमकां आम आदमी पार्टीचो सरकार आयलो जाल्यार कितें जाय काय म्हणून. So I think all the parties should come together, have such a campaign by going to the people, ask them की फुडली 5-10 वर्सां जर हो सरकार जो घडटलो त्या सरकारान तुमच्या खातीर कितें करूंक जाय. I know they will bring up issues like 39A, like unemployment, like price rise. हे सगळे इशू लोक आमकां सांगतले. ते इश्यूज घेवन कॉमन मिनिमम प्रोग्राम आमी लोकां फुडें दवरून तो तांचे कडल्यान अप्रूव्ह करून मागीर सीट शेअरिंगाची उलोवंक जाय. I think there should be some confidence building and team building efforts done to make sure की हो सरकार जालो जाल्यार फुडली 5 वर्सां हो टिकूंक जाय. जशें सांगलें, जर 22-24 सिटाचो जर सरकार घडलो, भारतीय जनता पार्टी कितें करूंक शकता ते तुमी बरे भशेन जाणा. So it has to be a 30+ alliance government and all efforts should be made to build the team and build the confidence to make it happen. अलायन्ससाठी ओपन तुमचे सगळे दरवाजे ओपन असतात. जसं सांगितलं, भारतीय जनता पार्टीला सरकारावर टाकायला आमचे सगळे ऑप्शन्स ओपन. तुमचे सेंट्रल लीडरशिप आर अग्रीइंग विथ दिस बिकॉज लास्ट टाइम we heard Lindsay saying that we want alliance and then there was some in the last election, but आता त्यांनी म्हणलं, आता Girish Shodolkar said that the central leadership or the high command will decide. In your case, Goa will decide or high command will decide? See, I think if both the state units tell the high commands that this is what we want in Goa, both Congress and Aam Aadmi Party high commands may have a discussion and decide favorably. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.